कशाचा आहे? येते का आवाज? बरेच जण लाईव्ह करा म्हणले होते. क्लास आजचा पण आपण लाईव्ह करतोय. डीजे सोन्या बंद करा, इथले लाईव्ह बंद करा, समोर बघा. तर बघितलं तर आपला हँग ऑन लोगो सॅमसंग मध्ये जास्त बघायला भेटते आपल्याला, जे की एम सिरीज, एफ सिरीज आणि ए सिरीज आहे. डबल डेकर आवाज कोणा सांग. तर या मोबाईल मध्ये काय आहे? डबल डेकर रॅम आणि सीपीयू. त्याला आपल्याला काय करावं लागतं? रिव्हॉल्व करावं लागतंय. आता हे डबल डेकरचा सेपरेट क्लास होणार आहे आपला. फक्त सीपीयू मध्ये किंवा हँग ऑन लोगोच्या मला काय काय करायचं ते आपण बघणार आहोत फक्त. तर आता सॅमसंग मध्ये आता नवीन सिरीज आली आणखी A14, A13, A33, A53. रात्री आपण सीपीयू रिव्हॉल्व केला A33 चा, ते पण 1.5च होता. डायरेक्ट आपण सीपीयू काढलो, कुठंच काही चेक केलं नाही, मल्टीमीटर सुद्धा लावलं नाही त्याला. मोबाईल खोललं आणि डायरेक्ट सीपीयू काढला आपण. का काढला? कारण ते कॉमन प्रॉब्लेम आहे. कॉमन प्रॉब्लेम. आता नवीन मॉडेल देखील तुम्हाला A23 असेल, 33 असेल, 53 असेल किंवा A13, 14 ही जी मॉडेल आहेत सॅमसंग मध्ये सगळेच तुमचे हँग ऑन लोगो असतील किंवा त्यामध्ये तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम काय येते? डेट. हँग ऑन लोगो किंवा डेट. जर डेट असेल तर तुमचा 6 पोर्टला जे 6 पोर्ट चार्जर आहे आपलं, त्याच्यावर तुम्हाला 0.1 किंवा 0.2 असं चार्जिंग घे. 0.1 किंवा 0.2. तर ह्या कंडिशन मध्ये डेट असेल किंवा हँग ऑन लोगो असेल, टेम्पररी सोल्युशन आहे. काय सोल्युशन आहे टेम्पररी? हिट मारणे. जे तुमचा सीपीयू आहे, जे तुमचा सीपीयू आहे त्याला हिट मारणे. हिट पण लिमिटेड मारावं लागतं आपल्याला. तुम्ही 450 वरती हिट मारा तर फुगते सीपीयू, बोर्ड फुगते, खराब होऊन जाते. तर याला काय करावं लागेल आपल्याला? एअर 2 ठेवायचे आणि हिट किती ठेवायचे? हिट ठेवायचे 340 आणि जास्तीत जास्त मला याच्यावर 30 सेकंद हिट मारायचे. 30 सेकंद, फक्त 30 सेकंदच हिट मारायचे आहे. हिट कुठे मारायचे? त्याच्या साईडनं मारायचे, त्याच्या एकदम वर मारायचं, साईडनं. बोर्ड गरम झाला पाहिजे, त्याच्या खालची बॉल गरम झाली पाहिजे. तर टेम्पररी सोल्युशन आहे, परमनंट सोल्युशन आहे. तुमचा डेट असेल किंवा हँग ऑन लोगो असेल, टेम्पररी चालू होईल. तात्पुरतं 1 दिवस चालेल, 2 दिवस चालेल, 4 दिवस चालेल किंवा 8 दिवस चालेल किंवा चाललं तर चालू शकते. त्याचं परमनंट सोल्युशन काय? सीपीयू रिव्हॉल्व करणे किंवा डबल डेकर रिव्हॉल्व करणे. तर रिव्हॉल्विंग सगळ्या येते. तर पेस्टेड आयसी असते, ब्लॅक पेस्टेड, व्हाईट पेस्टेड. तर कितीवर काढायचं सीपीयू का नाही आपण बघू ते नंतर. आता हे झाले आपले सॅमसंगचे. तर यामध्ये तुम्हाला बरेच मोबाईल आहेत. पोकोचे, त्यानंतर पोको, रेडमी, त्यानंतर सगळ्यात जास्त आता वन प्लसला प्रॉब्लेम आहे. वन प्लस, त्यानंतर आता ओप्पो, विवो मध्ये पण यायला लागेल हळूहळू प्रॉब्लेम. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे बघा पोको, रेडमी, वन प्लस आणि सॅमसंग, जे की हँग ऑन लोगो होणे, डेड होणे. आता या रेडमी आणि पोको मध्ये अजून वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. कसे प्रॉब्लेम आहेत? त्याचा फ्रंट कॅमेरा प्रॉब्लेम किंवा त्याचा रिंगर प्रॉब्लेम किंवा सिम प्रॉब्लेम किंवा हँग ऑन लोगो किंवा डेड असे प्रॉब्लेम आले तर ह्याच्यामध्ये पण कॉमन मॉडेल आहे. पोको X3 असतील, X2 असतील किंवा नोट 10 असेल, नोट 10 प्रो असेल. त्यानंतर वन प्लस मध्ये वन प्लसचे पूर्ण सिरीजच, वन प्लस 6 पासून ते पुढचे सगळेच मोबाईल असे प्रॉब्लेम येते. टोटलच जे की 30-30 हजाराला मदरबोर्ड आहे त्याचे. त्याचं सोल्युशन काय? सीपीयू रिव्हॉल्व करणे किंवा सीपीयू नॉर्मल हिट करणे, टेम्पररी चालू करण्यासाठी. मग ह्याला पण तुम्हाला जर डेड मोबाईल असेल तर 6 पोर्टला काय घेईल? 0.1, 0.2. जर सर्व्हिस सेंटरला हा प्रॉब्लेम गेला तर सर्व्हिस सेंटरवाले काय सांगते? मदरबोर्ड चेंज करावं लागेल. मदरबोर्डची कॉस्ट त्यांनी सांगतील 10,000, 12,000, 15,000, 20,000. जसा मोबाईल असेल तुमचा 50,000चा मोबाईल असेल 30-30,000 रुपये खर्च सांगतील ते. 20,000चा 10-15,000 रुपये खर्च सांगतील. हे मोबाईल आपण काय करू शकतो?
100% रिपेअर करू शकतो. 10 मध्ये 10 मोबाईल रिपेअर होतील, 100 मध्ये 100 मोबाईल रिपेअर होतील. जे की काय करावं लागतं आपल्याला, डबल डेकरला रिव्हॉल्व करावं लागतंय किंवा सीपीयू ला रिव्हॉल्व करावं लागतंय. आणि सीपीयू ला रिव्हॉल्व करत करत कधी कधी आपल्याला यूएफएस ला किंवा एमएमसी ला हिट बसते आपली, त्यावेळेस देखील आपल्याला त्याला पण काय रिव्हॉल्व करावं लागतंय. आता रिव्हॉल्व करताना कधी कधी काय होते, कंपोनंट निघतंय आपला. तुम्ही व्यवस्थित रिव्हॉल्व जरी केलो आणि ते सिरीज मधले एखादी कंपोनंट जरी असेल तरी मोबाईल नंतर चालू होत नाही आपला. रजिस्टरचं महत्व सगळ्याला माहिती आहे. एक रजिस्टर मुळे काय होऊ शकतं आपलं, एक कॅपॅसिटर मुळे काय होऊ शकतं. कॅपॅसिटर शॉर्ट असलं तर मोबाईल डेड होऊ शकतं. रजिस्टर जर ओपन असेल तरी मोबाईल डेड होऊ शकतं आपला. तर सीपीयू एमएमसी केल्यानंतर पण आपल्याला लक्ष द्यायचे की कुठलं कंपोनंट मिसिंग आहे का. नसेल तर मग डीसी मशीनवर स्टक व्हायचा प्रकार वाढतो तुमचा. 80 वर स्टक होणे, 100 वर होणे, 150 वर 200 पर्यंत स्टक होते, बटन आपले ते स्टक होते. तर हे सीपीयू प्रॉब्लेम तुम्हाला लगेच कुठल्याही मोबाईलला लगेच सीपीयू काढायचं नाही. कॉमन मॉडेल आहे त्याच्यामध्ये, कॉमन. अगोदर त्याच्यावर तुम्हाला चेक करायचं चार्जिंग लावून 0.1 0.2 घेते का. तुम्हाला जर शंका येत असेल किंवा सीपीयूचा प्रॉब्लेम आहे तर एक वेळेस नॉर्मल हिट मारून बघायचा. जर चालू झाला लगेच कस्टमरला नाही द्यायचं, ते तुम्हाला रिव्हॉल्व करावं लागतं त्याला. बऱ्याच जण हिट मारते आणि देते, कस्टमर लगेच दुसऱ्या दिवशी रिटर्न येते. तर बऱ्याच जणांना हिट मध्ये चालू झालाय वाटते पण लगेच कस्टमर रिटर्न येते. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागते, सीपीयू रिव्हॉल्व करावं लागेल किंवा डबल डेकर असेल तर डबल डेकर रिव्हॉल्व करावं लागेल. आणि डबल डेकर मध्ये कधी कधी रॅम पण खराब असते आपली. काय करायचं, दुकान खाली आपलं, खाली आहे दुकान, दरवाजा तर OnePlus मध्ये पण सगळ्यांना डबल डेकर आहेत, कंपल्सरी डबल डेकर आहेत. आणि OnePlus मध्ये आता काही मॉडेल जे कमीचे आले, 15-20 हजारचे मोबाईल आले, त्यांच्यात पण सीपीयू आहेत. कॉलकॉमच्या सीपीयूला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे. कॉलकॉम सीपीयूला सीपीयू खराब होता म्हणजे काय, डेड होता का सीपीयू आपला, बंद पडते का, काय होते मग आपला ड्राय सोल्ड होते आपला. जे की गरम जास्त हिट होऊन मोबाईल जास्त यूज असेल आपला तर हिट होते सीपीयू आपला. तर सीपीयू हिट होऊन त्याच्या खालचे बॉल काय होते, मिल्ट होते आणि ते ड्राय सोल्ड होते. पेस्टेड आयसी असते त्या पेस्टेड मध्ये अडकून बसते किंवा ड्राय सोल्ड होते. एक जरी बॉल आपला प्रॉपर बसला नसेल मदरबोर्डला किंवा रॅमचा जरी बॉल प्रॉपर बसला नसेल तर मोबाईल आपला चालू होत नाही. बघा कम्प्युटरला अगोदर प्रॉब्लेम येत होता, आपल्या चालू केलं की नुसतं विंडोज यायचं आणि रिस्टार्ट मारायचं होत होतं असं. मग काय करायचं आपण, रॅम काढायची, ब्रशने साफ करायची, बसवायची. म्हणजे त्या रॅमचा एक जरी बॉल, एक जरी लाईन टच होत नसेल तुमच्या प्रोसेसरला तर तुमचा रिस्टार्टचा प्रॉब्लेम येतो, म्हणजे हँग ऑन लोगोचा. किंवा तुमचा प्रोसेसरचा बी एक बॉल बसला नसेल किंवा सीपीयू आणि रॅम, सीपीयू रॅम एमएमसी प्रॉपर बसले नसतील तरी पण तुमचा हँग ऑन लोगो किंवा डेड हे प्रॉब्लेम येत नाही. त्यासाठी आपल्याला सोल्युशन आहे सीपीयू रिव्हॉल्व करणे, डबल डेकर रिव्हॉल्व करणे. समजा सगळ्या. तर यावर आता काही मोबाईल आहेत आपल्याकडे, प्रॅक्टिकली चेक करू आपण आणि रिव्हॉल्व पण करून बघू चालू होतील का, त्याच प्रॉब्लेमचे आहेत का. तर लाईव्हला काही बरेच जण नाही त्याच्यामुळे डिस्कनेक्ट करू आपण.0.12 एम्पियर हा एम्पियर चार्जिंग एम्पियर